नमस्कार. ऑनलाईन व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे आज 2 दिवस आधी म्हणजे दिनांक 8 तारखेला 1 वाजताच्या सुमारास बोंदरठाणा येथील युवक पुरामध्ये वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला. तर तो हाच पूल आहे जे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओद्वारे दाखवत आहो. तो हाच पूल आहे. हा पुलावरून आतापर्यंत तरी 10च्या जवळपास व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे. तरी अजूनपर्यंत प्रशासनाला या पुलाची बांधकाम करण्याची काही मनस्थिती वाटत नाही आहे. आणि ह्या पुलावरून 10 लोकांचा मृत्यू झाला तरी एक साधा असा म्हणजे सूचना फलक पण ह्या रोडाला किंवा पुलाच्या वरती असा लावण्यात आलेला नाही आहे. म्हणजे या पुलाकडे सर्वांचं असं दुर्लक्ष असल्यासारखं होत आहे. अजूनपर्यंत या पुलावर किती जीव जाईल काही सांगता येत नाही. कारण दर 2 वर्षाच्या कालावधीनंतर इथे कोणी नाही कोणी वाहूनच जात असते. शेतकऱ्यांना या पुलावरून जाण्याकरिता खूप अडचण निर्माण होते. आणि बैलजोडी पण या पुलावरून वाहत गेलेली आहे. ट्रॅक्टर ट्रॉली सहित वाहून गेलेला आहे. तरी माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की या पुलाकडे सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष द्यायला पाहिजे आणि या पुलाचं व्यवस्थितरित्या बांधकाम करण्यात यावे, ही माझी शासनाला नम्रपणे विनंती आहे.